शिंदे साहेबांना भेटलो ना, कारण माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेटच झाली नाही. मी आलो हाऊसमध्ये. पडदा पडलाय का आता या वादावर? नाही, हे बघा, मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो, त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. दोन्ही सभागृहामध्ये हा विषय निघाला. आपण सगळ्यांनी ते पाहिलं. मी वरच्या परिषदेमध्ये बोललो, सभेमध्ये बोललो. परिषदेमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती महोदयांनी सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन केलं आणि सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी लावली. त्यामुळे एवढं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये सभागृहामध्ये एका सभागृहात निलंबन झालंय, एका सभागृहामध्ये चौकशी लागलेली आहे. बघू आता काय होतंय. विधान परिषदेमध्ये उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन केलं. त्याच्यावरनं मोठा वाद निर्माण झाला की नीलम गोरे उपसभापती, त्यांना तो अधिकार नाही, आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबन करण्याचा. त्याच्या बाबतीतला नियम विधान परिषद नियमावलीमधला जो आहे तो विधान परिषदेमध्ये सन्मान्य सदस्य हेमंत पाटलांनी वाचून दाखवला. त्या आसनावरती उपसभापती किंवा तत्सम प्रभारी सभापती जरी बसलेले असले आणि त्यांनी जरी एखादा निर्णय घेतला, निर्देश दिला, आदेश दिला, तर तो सभापतींच्या अधिकारात जे आदेश असतात तेवढेच त्याला अधिकार आहेत. हे विधान परिषदेच्या नियमामध्ये स्पष्ट त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळं माननीय उपसभापती विधान परिषद माननीय नीलमताई गोरे यांनी दिलेले जे सकाळचे आदेश आहेत ते विधान परिषद नियमावलीच्या कामकाजाच्या अनुसरून, कामकाजात त्यांना दिलेल्या अधिकारात अनुसरून नियमाच्या चौकटीत असणारेच त्यांनी आदेश दिलेले आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं ठाकरे गटाच्या आमदारांनी या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की उपसभापती म्हणून नीलम गोरे यांना तसा अधिकार नाही आणि त्या संदर्भात सभापतींकडे नीलम गोरे यांना पदावरून हटवण्यासंदर्भात उद्या त्यांनी काय मागणी करायची ती करावी. त्यांनी विधान परिषद नियमाचं पुस्तक वाचावं. विधान परिषद नियमाचं पुस्तक त्यांनी त्याचा अभ्यास करावा. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, ज्याचा उल्लेख सभागृहामध्ये आमदार हेमंत पाटलांनी तो नियम वाचून दाखवला आणि त्याच्यात स्पष्ट म्हणलेला आहे सभापती पदावरून काम करताना उपसभापती किंवा प्रभारी सभापती जे आदेश देतील ते सभापतीने दिलेल्या आदेशाप्रमाणे असतील. हिंदुत्वासाठी एखादा जिल्हा परिषद अध्यक्ष गेला तर काय अडचण? आम्ही कोणाचे आहे? आम्ही हिंदुत्ववादी नाही का? भाजपचं झालं तर अडचण. पण आम्ही नाही का हिंदुत्ववादी? मग आमच्याकडे बहुमत आहे ना, आमच्याकडे बहुमत आहे. हिंदुत्ववादी तर आम्ही पण आहोत ना. उद्धव ठाकरेंची साथ का सोडली त्याचा आणि ह्याचा काय संबंध नाही. आम्ही पण हिंदुत्ववादीच आहोत, आम्ही पण शिवसेनेचेच आहोत आणि बहुमत आमच्याकडे आहे ना. मग असं जर तुम्हाला एवढंच जर तुम्हाला हिंदुत्ववादी अध्यक्ष व्हावं असं वाटत असेल तर बहुमत मिळालं पाहिजे त्याला. नुसतं कुणी हिंदुत्ववादी येऊन असून त्याला अध्यक्षपद मिळत नाही. अध्यक्षपद मिळवायला लोकशाही मार्गाने बहुमत लागतं. काय म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून राजांना मारलं या संदर्भात दिवसण्याचा प्रकार नाही बघा, राजांना मारलं का काय आणि मारलं म्हणण्यापेक्षा ही आमची झटापटी झाली. आणि आम्ही स्वतः मकरंद आमदार मंत्री महोदय मकरंद पाटील आम्ही आमच्या बरोबरच्या सदस्याला मतदान केंद्रामध्ये नेत होतो. त्याला अडवलं. तो सदस्य माझ्याजवळ होता, माझ्या बरोबर होता आणि अडवताना समोरून 5-6 महिला पोलिसांनी लाट्या काट्या लावून आम्हाला ढकललं पाठीमागं आणि पुढं आम्ही जाऊ नये म्हणून पोलिसांनी दंडाला धरून ओढलं पाठीमागं. मारहाण केली म्हणजे काय काठीने मारलं कशाने मारलं असा प्रकार नाही. धक्काबुक्की केली, झटापटी झाली, त्याच्यामध्ये माझ्या हाताला लागलं. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. या सगळ्यामध्ये महेश शिंदे यांनी जेवढं तुम्ही आरोप केले ज्या ज्या घटना तिकडे घडल्या आहे तेवढं तुम्ही सांगितलं सगळ्याचं खंडन केलं. पोलिसांची यामध्ये कुठे शिंदे देसाई मध्ये आले त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. ते होते का तिथं? तुम्ही जसं महेश शिंदे आमदारांनी जे बोलले ते सांगितलं त्याला तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होतो. तुम्ही तिथं अकोले का हाल बघायला होता का? मी भोगले ना स्वतः. मी जे भोगलंय मी तिथं होतो ते मी सांगतोय. महेश शिंदे तर कुठं लांब होते, जवळ पण आले नाहीत, नव्हते पण तिथं. त्यामुळं आमदार महेश शिंदे आमचे मित्र आहेत, आमच्या पक्षातले आमदार आहेत. त्यांना म्हणावं सांगी वांगी कोणाचं ऐकून काही बोलू नका. तुम्ही जर तिथं असाल तर तुम्ही समोर डोळ्यानं जे बघितलं ते सांगा. नाही तर डोळ्यानं बघणारे मी आहे, आमदार मकरंद पाटील आहेत, आमदार शशिकांत शिंदे आहेत, खासदार नितीन काका आहेत. हे 4ही लोक आम्ही महायुती म्हणजे युतीमधले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाची युतीमधले आम्ही 4 जण तिथं आहे. हे तर नव्हते सुद्धा तिथं. ह्यांच्या पक्षाचे इतर पदाधिकारी जे होते ते पलीकडच्या बाजूला होते, अगदी सभागृहाच्या दरवाजेजवळचे केबिनमध्ये बसले होते. तिथं सुद्धा महेश शिंदे नव्हते. त्यामुळे जे महेश शिंदे तिथं उपस्थित नव्हते
कोणाच्या तरी सांगेवांगेवरनं ते सांगून बोलतात. मी त्यांना फार गांभीर्याने घेत नाही. महेश शिंदे तुमच्याच पक्षाची आहेत. महेश शिंदे तुमच्या पक्षात महेश शिंदे आता म्हणतात की महेश शिंदे तुमचे मित्र आहेत. महेश शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसलं असं म्हणावं. आता ते कुठेतरी भाजपवासी होते, कारण तुम्ही आता म्हणालात की ते माझे मित्र आहेत, मात्र त्यांनी तुम्हीच केलेले जेवढे आरोप होते त्याचं खंडन केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी ते भाजपवासी महेश शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसलं असं म्हणावं. महेश शिंदेच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार पक्षाच्या मुख्य नेत्यांना आहे. आम्ही एकत्र आमदार म्हणून काम करतोय. मी जरी मंत्री असलो, पालकमंत्री असलो, तरी आजपर्यंत आमदार महेश शिंदे आपले पक्षातले एक सहकारी आमदार आहेत. त्यांना बरोबर घेऊनच मी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी काय म्हणायचं, त्यांनी कसं वागायचं, त्यांनी कुणाबरोबर जायचं याचं स्वातंत्र्य त्याला लोकशाहीमध्ये आहे. त्याला जसं वागायचं तसं ते वागलेले आहेत. त्यामुळे त्या बाबतीतला निर्णय पक्ष घेईल. पण या सगळ्या संदर्भात शिस्तभंगाची तुम्हाला कारवाई त्रास होणार झाला का? का? महेश वैयक्तिक शिंदेवरती त्रास झाला या सगळ्या शिस्तभंगाची कारवाई प्रकरणात? होणार का? मी एवढंच त्या दिवशी देखील सांगितले, मतदान झाल्या पक्षानं सातारा जिल्हा परिषदेमधल्या निवडणुकीतला पक्षादेश बजावण्याचा अधिकार, पक्षाचा व्हीप बजावण्याचा अधिकार पक्षाचा उपनेता म्हणून मला दिलेले होते. त्यामुळं मला दिलेल्या अधिकारामध्ये मी माझ्या सहीनं जिल्हा परिषदेला शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सगळ्या सन्मान्य जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजावलेला आहे. तसाच व्हीप महेश शिंदे समर्थक 2 जे सदस्य होते त्यांना देखील बजावलेला आहे. त्या 2 सदस्यांनी उघड भारतीय जनता पक्षाच्या बाजूला जाऊन बसून सभागृहामध्ये त्यांच्या बाजूने हात वर केलेला आहे. या पुरावा आहे सभागृहामधला. त्यामुळे त्या 2 सदस्यांवर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया चालू करण्याच्या सूचना शिवसेना पक्षाचे सातारचे कायदा सल्लागारांना मी दिलेल्या आहेत. ह्याच्यानंतर शिवसेनेमध्ये साताऱ्यामध्ये शिवसेनेत सर एसपीचं जे निलंबन वरच्या सभागृहात झाले त्यातून अजून कायम आहे, काय पुढे प्रक्रिया? त्याच्यावर अद्याप सभागृहात दुसरा निर्णय झालेला नाही. सकाळी जो निर्णय झाला, सकाळी जे आदेश माननीय उपसभापती महोदयाने दिले ते आदेश अद्यापही कायम आहेत. त्याच्यावर दुसरा सुधारित आदेश कुठलाही झालेला नाही. सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये 2 फूट पडली आहे का? 1-2 गट तयार झालेत का? कारण त्यांचं म्हणणं असं आहे की स्थानिक लेवलला निवडणुका किंवा त्याचे मतदार ठरवण्याचे अधिकार हे स्थानिक लेवलला स्थानिक आमदारांना देण्यात आले होते असं त्यांचं म्हणणं होतं. उमेदवार सुचवण्याचे अधिकार दिले होते. पक्षाच्या चिन्हावर अमुक जिल्हा परिषद गटातनं कुणाला उमेदवारी द्यायची, 4 उमेदवार इच्छुक आहेत, त्यातला कुणाला द्यावा, पंचायत समितीला 10 उमेदवार इच्छुक आहेत, त्यातल्या कुणाला द्यावा हे ठरवण्याचे अधिकार पक्षाने आमदारांना दिले होते. पण सर महेश शिंदे इथे आंदोलनाला पण उपस्थित राहिले नाही. दुसरीकडे जयकुमार गोरे यांना मिठी मारताना ते दिसून आले. त्याच्यामुळे एकूणच पक्षामधून त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. नांदा सौख्य बरे देसाई साहेब, माध्यमांची प्रतिक्रिया दिल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार महेश शिंदे यांची कानाफूस पण झाली, गळाभेट पण झाली. सांगितले की नांदा सौख्य बरे, नांदा सौख्य बरे. त्यांची देहबोली अशी होती सर. गोरेंनी असं म्हटलेलं आहे. नाही, पण मग एक आमदार कमी होईल ना शिवसेनेचं जर कारवाई झाली तर. आम्ही कुठं म्हणलं कमी झाला आमदार म्हणून. कारवाई कोणावर होईल म्हटले मी? जिल्हा परिषद सदस्यांवर. ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी व्हीपचं उल्लंघन केलं, जिल्हा परिषद मतदान अध्यक्ष उपाध्यक्षाचं मतदान करताना सभागृहामध्ये हात वर करून ज्याचा इव्हिडन्स आहे, ज्याचा पुरावा आहे, त्या सदस्यांवर डिस्क्वालिफिकेशन होईल. तर जयकुमार गोरेने इथे तुमचं सगळं खोडून त्यांनी म्हटलेलं की तुम्ही तिकडे येऊन कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलेलं आहे. थेट आरोप केले. पोलिसांवर प्रेशर टॅक्टिक्सचा थेट वापर तुमच्यावर आरोप हा मला सांगा, दूध का दूध पाणी का पाणी त्या दिवशी झालेला आहे. सातारचा स्थानिक मीडिया सगळं बघायला आहे, सातारचे स्थानिक पत्रकार सगळं बघायला आहेत. आणि लोकांनी पाहिले ना, हे 33 लोक गेले मतदानाला आणि ह्यांचे 2 लोक ह्यांच्या हातातनं उचलून कुणी नेले? साध्या वेशातल्या पोलिसांनी नेले. म्हणजे पोलिसांनी, सातारा जिल्हा पोलिसांनी अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाची सप्रेम भेट सातारच्या भारतीय जनता पक्षाला दिलेली आहे. ठीक आहे. निलंबन राहणार की नाही राहणार एसपीचं यावर सुद्धा आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी. काय होणार? निलंबन कायम राहणार की नाही यावर आज विधान मी काय सांगितलं, आता 7 वाजलेले आहेत. परिषदेचं कामकाज संपूर्ण आम्ही बाहेर पडलेलो आहे. सकाळचा जो निर्णय आहे माननीय उपसभापती महोदयांचा, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचा, तो अद्याप कायम आहे. त्याच्यावर दुसरा सुधारित आदेश सभागृहामध्ये, दुसरे सुधारित निर्णय सभागृहामध्ये झालेले नाहीत. पण सर, शिवसेना आणि भाजपमध्ये दुरी निर्माण झाली का? यामध्ये ठिणगी पडली आहे का युतीमध्ये? या निमित्तानं युतीमध्ये ठिणगी पडलेली आहे का कशामुळं? साताऱ्याच्या या धक्का? नाही, बघा, मी तुम्हाला सांगतो,
नगरपालिकेच्या निवडणुकीला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी महायुती करायचा प्रयत्न केला. भाजपच्या जिल्हा नेत्यांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेच्या वेळी मी प्रयत्न केला, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी सांगितलं आमच्या पीएकडेच निरोप दिला, आम्हाला स्वतःच फोन केला नाही. पण सातारा शहरामध्ये असताना त्यांना मिटिंगचा निरोप पोचला असताना ते स्वतः बैठकीला दोन्ही मंत्र्यांपैकी 4 आमदारांपैकी कुणी भाजपचे आलं नाही. त्यांनी पहिल्यापासूनच महायुती करण्यामध्ये रस दाखवला नाही. म्हणून प्रिपोल अलायन्स राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शिवसेनेचा झाला. त्यामुळे युतीत मतभेद असायचा प्रश्नच नाही. त्यांचं ते लढले, आमचं आम्ही लढलो. राजे, पण या सगळ्यामुळे मानसिक त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागलं आणि अशा पद्धतीचं राजकारण तुमच्या उभ्या आयुष्यात पाहिलं होतं? बिलकुल नाही मानसिक त्रास काही झालेला. पक्षासाठी लढाईची शिकवण वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. मी ज्या तालुक्यातनं येतो ते स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांनी आम्हाला लढायला शिकवलेलं आहे. सत्यासाठी आम्ही लढलो, सत्याच्या बाजूने आम्ही लढलो, दांडगाव्याच्या विरोधात आम्ही लढलो. प्रशासनानं कायदा हातात घेऊन मी म्हणलं तसं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची भेट जिल्हा प्रशासनानं भारतीय जनता पक्षाला सातारचे दिले. आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढलो आणि कायद्यात जर मला हातात घ्यायचा असता तर काल आमचे 2000 पोरं खाली उभी होती कार्यकर्ते पक्षाचे. कायदा हातात घ्यायचा म्हटला असता तर कधी आम्ही घेऊ शकलो असतो. पण कायद्याचं पालन करणारे आम्ही आहोत. त्यामुळे मनस्तापाचा बिलकुल विषय नाही. एक वेगळा अनुभव फक्त आला की प्रशासन किती टोकाला जाऊन चुकीचं वागू शकते याचा अनुभव 20 तारखेला सातारा जिल्ह्यातल्या पोलिसांच्या वागणुकीवरनं आम्हाला मिळाला. ओके. तुम्ही सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आहात, पोलिसांनी अशा प्रकारची भूमिका घेतली हे तुम्ही स्वतः सदनामध्ये सांगितलं. असं असताना गृह मंत्रालय मुख्यमंत्र्यांकडे असून देखील त्यांनी याबाबत अजून कोणतीही भूमिका घेतली नाही किंवा याबाबत कुठली कारवाई केली? वाट बघतोय मुख्यमंत्री आहेत. आम्ही वाट बघतोय. सर, कारवाई होईल अशी अपेक्षा वाटते का? आम्ही बघा, आपण सगळ्यांनी पाहिलं वस्तुस्थिती पोटतिडकीनं मी आणि मान्य मकरंद आबांनी दोन्ही सभागृहात मांडली. आता त्याच्यावर वरच्या सभागृहामध्ये सभापतींचं समाधान झालं, सभापतींना ते योग्य वाटलं, त्यांनी निर्देश दिले. अजून विधानसभेमध्ये त्यातले निर्देश यायचे आहेत, आम्ही वाट बघतोय त्याची. माझी नाराजी पोलीस प्रशासनावर आहे. पण पोलीस प्रशासन कुणाच्या अंमलामध्ये काम करतं असं वाटतं का तुम्हाला? पोलिसांच्या अंमलाखाली आणि कोणाच्या? पण जो निर्णय दिला आहे पोलीस प्रशासन पर्यटन खात्याच्या अंडर येत नाही ना. पोलीस प्रशासन खनिकर्म खात्याच्या अंडर येत नाही. त्यामुळे पोलीस खातं ज्यांच्या अंडर येतं त्यांच्या प्रशासन. नीलम गोरे यांनी जो निर्णय दिला त्यानंतर भाजपच्या अनेक आमदारांनी त्या संदर्भात आक्षेप घेतलेला बघायला मिळाला. त्याच्यामुळे तुमची नाराजी प्रशासनावर मी म्हणलं ना ताई, आपण मॅडम मगाशी ऐकलं नाही. नियम जर काढून बघितला तर त्या नियमाच्या पुस्तकात स्पष्ट दिलंय ना, ज्या सभापतीच्या आसनावरनं बसून निर्णय घेतलेले त्याला सगळे अधिकार सभापतींचे आहेत. हे विधान परिषद नियमावलीमध्येच आहे. मला वाटतं माझ्यापेक्षा त्यांना विचारलं एसपीना तर बरं होईल. तुम्ही 2029 ला याचे पडसाद उमटतील असं तुम्ही म्हणाला. याला जोडून संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलंय की अशा पद्धतीने जर यापुढे काही घडलं तर मात्र मित्रपक्ष म्हणून आम्ही वेगळी भूमिका घेऊ आणि स्वबळावर लढू. कसं आहे, सहनशीलतेची सुद्धा काही मर्यादा असतात. त्यामुळं जोपर्यंत सहन होतोय तोपर्यंत आम्ही सहन करू किंवा केलंय. जेव्हा सहनशीलतेच्या मर्यादा संपतील तेव्हा काय होईल आता आम्ही पण सांगू शकत नाही. प्रकरणामध्ये आता परब साहेब आहेत, त्यांनी पण शिवसेनेचे नेते अनिल परब ते म्हणतात वाघ खरा कुठे गेला, शेपूट टाकून तुम्ही आत बसले. अशा पद्धतीने त्यांनी तुमच्यावर पण टीका केली. पोलीस त्यांच्या हाती लागला मी त्यांना सकाळी सुद्धा सभागृहामध्ये सांगितलं वाघ कुठेही गेला नाही, वाघ वाघच आहे. आणि आम्ही अनेक वेळा ते दाखवलेलं आहे, लोकशाही मार्गाने दाखवलेलं आहे. मी मगाशी म्हणलं तसं मी राज्य सरकारचा एक मंत्री आहे, संसदे म्हणजे या विधानमंडळाचा मी एक सदस्य आहे. लोकशाही तत्व मी पाळणाऱ्यापैकी एक आहे. म्हणून आम्ही कायदा हातात घेत नाही. कायदा हातातच घ्यायची वेळ आली तर निश्चितपणे शिवसेना स्टाईलनं आम्ही ते कधी करू शकतो, पण आम्ही ते करणार नाही, केलेलं नाही. आणि जेव्हा आमची ताकद दाखवायची आहे, परमला म्हणाव तुम्हीच म्हणला होता आम्ही बाहेर असताना गुवाहाटीला ह्यांची प्रेतं येतील. आम्ही खुलेआम सीना ताण के आलो मुंबईमध्ये, विश्वासदर्शक ठराव पास केला, सरकार बनवलं मुंबईमध्ये येऊन. काय झालं त्यावेळी? त्यामुळे आम्ही आहोत तसेच आहोत. आमच्यात शिकवण
वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आहे. त्यामुळे शिवसैनिक म्हणून आमचा करारीपणा कालही होता, आजही आणि उद्याही राहील. ओके, मुख्यमंत्र्यांची या संदर्भात चर्चा करणार आहात का? बैठक आहे मला माहित नाही, मला माहित नाही. तुम्ही चर्चा करणार आहात का? सकाळी पक्षाच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली. मी सगळा इतिवृत्तांत सांगितला आणि विशेष बैठकीत माझं कामकाज परिषदेमध्ये असल्यामुळे मी विधान परिषदेच्या बैठकीमध्ये सहभागी व्हायसाठी गेलो. ओके, थँक्यू. 2029 ला तुम्ही जे म्हणाला 2029 ला याचे पडसाद पाहायला मिळतील, नेमकं काय म्हणायचं? आता लवकर निवडणुका नाहीत ना दुसऱ्या कुठल्या. हा. आता निवडणुका ह्या किरकोळ नगरपालिका तुमच्या काय ते ग्रामपंचायतीच्या वगैरे आहेत. त्यामुळे मोठ्या निवडणुका तर 29 मध्येच आहेत ना. आता ज्या कुठल्या निवडणुका लोकसभेच्या आधी येतील, विधानसभेचे येतील, त्या निवडणुकीमध्ये आता पुन्हा चित्र दिसेल ना पुढे काय आहे ते. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.